नागपूरमधली कायदा आणि सुव्यवस्था आणि त्यावर उचलले जाणारे प्रश्न कायम चर्चेचा विषय असतो। पुन्हा एकदा असाच एक प्रश्न निर्माण झालाय, कारण नागपूरमध्ये भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बियर बारमध्ये धिंगाणा घातलेला होता आणि त्यानंतर आता भाजपचे नगरसेवक ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्या मुलानं थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दहशत निर्माण करत गोंधळ घातलाय। शिवनगर परिसरात राहणारा सागर समुद्रे हा तरुण काल संध्याकाळी चुनाभट्टी भागात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना भेटायला आला। त्यावेळी मुन्ना यादव यांच्या घराजवळून गेला। मात्र तो आमच्या परिसरात का आला असा सवाल करत मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादवने त्याला दमदाटी केली। याची तक्रार सागरने राणा प्रतापनगर पोलीस स्थानकामध्ये दिलेली होती आणि याचाच राग मनात ठेवून अर्जुन यादव काल रात्री 10:30च्या सुमारास 30 ते 35 युवकांसह तलवारी आणि दंडुके घेत शिवनगर परिसरात पोहोचले। मात्र सुदैवाने सागर समुद्रेच्या घराबाहेर बरेच लोक असल्यामुळे त्याला मारहाणीचा डाव फसला। एवढंच नाही तर त्यानंतर 11:30च्या दरम्यान भाजप नगरसेवक मुन्ना यादव यांनी त्याच्या भावासह समुद्रे कुटुंबियांना धमकावल्याचा आरोपही होतोय। या प्रकरणी मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाळा यादव याच्या विरोधात धमकी देणं, शिवीगाळ करणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझे जे भाऊ आहे त्यांना पाहायला गेलो होतो, तिथून येतो तर घरासमोरून तर त्यांनी मला तिथे थांबवलं आणि म्हटलं की तू इधर से मत घूमते जा वगैरे, तो तेरे को मारूंगा नहीं तो जान से मार दूंगा, मेरे काका है ऐसा है वैसा है, तो सांगत होता अर्जुन म्हणे, अर्जुन मुन्ना यादव। काय म्हणाला तो म्हणे तिथून फिरत नको जाऊ म्हणे, नाही तर तुला बहुत मारणार म्हणे। आम्ही कॉलेज वगैरे मध्ये येत होता माझ्या इथे तिथे, म्हणजे आम्ही त्याच्या मागे फिरू असं म्हणता येतो की माझ्या मागे फिर म्हणून, तू इकडे तिकडे नको फिरत जाऊ, माझ्यासोबत फिरत जा।